नामरूपलाटा भासत दीर्घात पर्वताली अज्ञात होय सुखपतेची काली कुंडली करदाहविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय महाविज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय समसंतन की जय। चतुर्वेद संसर्गाभावाचा परस्पर विरोध व अन्योन्याभावाचा त्यांच्याशी अविरोध हा मुद्दा झालेला होता। कोण सांगताय? पाठीमाग सांगा ना। शिष्याने शंका केली होती, अनन्य भावाप्रमाणे घटाचा अत्यंत भाव हा सुद्धा त्याच्या अधिकरणात राहू शकतो, त्याच्यामुळे त्याचा प्रतियोगीशी विरोध नाही अशी त्यांनी शंका केली होती। त्याच्यावर श्री गुरुने त्यांना उत्तर दिलं होतं, अनन्य भावाचा जरी त्याच्या आपल्या प्रतियोगीशी विरोध नसला तरी घटाचा अत्यंत भाव हा घटाच्या अधिकरणात राहणे संभवनीय नाही असं त्यांनी उदाहरण सांगितलं होतं। त्याप्रमाणे अभावाचे दोन प्रकार सांगितले आहे, एक संसर्गाभाव आणि दुसरा अन्योन्य भाव असे दोन प्रकार सांगितले। नंबर किती सांगताय? 212 श्री गुरुपासून इकडे यांनी ते दोन प्रकार सांगितले अभावाचे, अभाव आणि अनन्य अभाव। आता अनन्य अभाव आणि संसर्गाभाव याच्यात अभावत्व हे समान आहे आणि निषेध प्रतिचा विषय हे दोन विषय सारखे आहेत, परंतु संसर्गाभाव असं विलक्षणता आहे अनन्य भावापेक्षा। तर त्याच्यात त्यांनी त्याचं उदाहरण दिलेलं होतं की त्या अनुयोगी आणि प्रतियोगी याच्यात जर विभक्तीमध्ये जर फरक असेल तर त्यावेळेस संसर्गाभाव असतो, अनन्य अभाव नसतो। मग त्याच्या उदाहरण दिलं आहे, कपाली घटो नास्ती। याच्यामध्ये कपाल हे सप्तमी आहे याची विभक्ती आणि घट याची विभक्ती प्रथम आहे, म्हणून तो प्रागभाव आहे आणि संसर्गाभाव असं त्यांनी सांगितलं होतं। आता मागच्या पाठामध्ये कपाली घटो नास्ती, आता काय प्रथमा हा पुढं कपाले घटो नास्ती म्हणजे प्रध्वंसा भावाचं उदाहरण त्यांना सांगायचं आहे। तर कपाले हे सुद्धा सप्तमी आहे आणि घट याची सुद्धा प्रथमा विभक्ती आहे, म्हणून तिथं संसर्गाभाव सांगितलेला आहे। आता भूतले घटो नास्ती याच्यात सुद्धा त्यांनी भूतल हे सप्तमी सांगितली आणि घट हे प्रथमा सांगितलेले, त्याच्यात त्यांनी सामायिक अभावाचं तिथं उदाहरण दिलेलं आहे। आता वायुरूपम नास्ती याच्यात त्यांनी सुद्धा म्हणजे अनुयोगी जो सांगितलं वायू तो सप्तमी आहे आणि रूप हे प्रथमा विभक्ती आहे, त्याच्यामुळे तिथं अत्यंत अभाव त्यांनी सांगितलेला आहे। हे संसर्गाभावामधले फरक सांगितले भाग सांगतायत, ज्याच्यामध्ये संसर्गाभावात काय राहत आहे, विभक्तीमध्ये विलक्षणता आहे, म्हणजे वेगवेगळे वेगवेगळे आता त्यांनी अनन्य भावाचं उदाहरण सांगितले, भूतलम न घटहा याच्यात त्यांनी न घटा हे अनन्य भावाचं उदाहरण सांगितले। त्याच्यात भूतल आणि घट हे दोन्हीची विभक्ती प्रथम असल्यामुळं त्याचा अनन्य भाव असं सांगितलेलं आहे। भूतलम न घटहा असं वाक्य आलं होतं। भूतलम म्हणजे भूतल घट नाही, भूतल घट नाही, भूतल आणि घट या दोघांची विभक्ती काय आहे, म्हणजे सारखीच आहे। आणि यांच्यामध्ये संसर्गाभावामध्ये काय होती, विलक्षणता होती, वेगवेगळ्या विभक्त्या होत्या, त्या अशा पद्धतीने सारांश त्यांनी सांगितलं आहे, ज्यावेळेस अनुयोगी आणि प्रतियोगीची विभक्ती वेगळी असेल त्यावेळेस संसर्गाभाव असतो आणि ज्यावेळेस अनुयोगी आणि प्रतियोगी यांची विभक्ती एकच असते त्यावेळेस तिथं अनन्य भाव असतो। म्हणून त्यांनी सांगितलं होतं म्हणजे प्रध्वंसाभाव आणि प्रागभावाच्या उदाहरण देऊन त्यांनी अत्यंत भाव हा विरोध आहे म्हणून सांगितलं होतं आपल्या प्रतियोगीशी, अनन्य भावाप्रमाणे त्याचा विरोध नाही असं त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे। म्हणजे त्या प्रथमांत विभक्ती येते। ठीक आहे। आता त्या 8वी हिडिंग आहे, चतुर्विध संसर्गाभावांचा परस्पर विरोध व अनन्य भावाचा त्याच्याशी अविरोध सांगितलेला आहे। तर चतुर्विध संसर्गाभावांचा परस्पर विरोध, चतुर्विध म्हणजे 4, पहिल्यांदा प्रागभाव, नंतरचा प्रध्वंसभाव, नंतरचा सामायिक अभाव आणि नंतरचा अत्यंत अभाव, हे चतुर्विध अभाव। तर ह्यांना संसर्गाभाव म्हणतात। त्यांच्यामध्ये परस्परात विरोध आहे म्हणतात, त्यांच्यात परस्परात विरोध आहे। पण अनन्य अभावाचा
त्यांच्याशी म्हणजे या चतुर्विध संसर्गाभावांशी अविरोध विरोध नाही, म्हणजेच अविरोध आहे. आता चतुर्विध म्हणजे संसर्गाभावांचा परस्परात विरोध कसा हा मुद्दा चर्चेला येईल. आणि नंतर अनन्याभावाचा अविरोध कसा हा विषय सांगितला. ऐका. परस्परात म्हणजे विरोध कसा सांगितलेला आहे. एका संसर्गाभावाच्या अधिकरणात दुसरा संसर्गाभाव राहत नाही. घट उत्पत्ती आता हे मूळ सूत्र झालं. हा मूळ सूत्र. एका संसर्गाभावाच्या अधिकरणात दुसरा संसर्गाभाव राहत नाही. तर एका संसर्गाभावाचा पहिलाच धरा प्रागभाव. प्रागाभाव. आता घट प्राग अभाव त्याच्या अधिकरणात दुसरा अभाव राहत नाही. म्हणजे दुसरी म्हणजे तिन्ही प्रध्वंसाभाव, सामायिक अभाव आणि अत्यंत अभाव. कळालं. आता ते कसं जसे म्हणजे उदाहरण दिल्यावर तुमच्या लक्षात येईल. ऐका. घट उत्पत्तीपूर्वी कपाळामध्ये घटाचा प्रागभाव असतो. घट उत्पत्ती होऊन पूर्वी कशामध्ये कपाळामध्ये कपाल काय आहे उपादान कारण आहे. म्हणजे अधिकरण. अधिकरण आहे. तर तिथं अधिकरण अधिकरण आहे. शब्दावर वापरला ना त्यांनी. हो अधिकरण आहे. अधिकरण. तर त्या अधिकरणामध्ये घटाचा प्रागभाव प्रागभाव असतो. राहतो. बर तेव्हा सांगा. तेव्हा प्रध्वंसाभाव राहत नाही, सामायिक अभाव राहत नाही आणि अत्यंत अभाव बी राहत नाही. आता तुम्हाला सिद्ध करावं लागेल ते. हा आता प्रध्वंसाभाव का राहत नाही. तर प्रध्वंसाभाव हा प्रतियोगीचा नाश झाल्यानंतर उत्पन्न होतो. बिलकुल. म्हणजे त्याच्यामुळे तो त्याच्यात राहत नाही. अण उत्पन्ने असं म्हटलेलं आहे. त्या उत्पन्नच झालेला नाही तिथे अजून उत्पन्न झालेला नाही. तर तो येईल कसा. अजून प्रतियोगी उत्पन्न होणार घट. मग त्याचा ध्वंस होणार. नंतर त्या ध्वंसाच्या कपालात ध्वंसरूप कपालामध्ये तो राहणार. त्याचा इथे काही संबंध नाहीच नाही. घट उत्पन्न झाला नाही म्हणून प्रध्वंसाभाव राहणार नाही, सामायिक अभाव बी राहणार नाही आणि अत्यंत अभाव बी राहणार नाही. तुम्हाला अधिकरण शोधावे लागतील. 4 संसर्गाभावाची 4 अधिकरण सांगा बरं शिंदेताई. 4 संसर्गाभावाची 4 अधिकरण. प्रागाभावाचे अधिकरण कपाल. ठीक आहे. आणि प्रध्वंसाभावाचे कपालांचा तो मुद्गराधिक. सांगू द्या ना. त्याचा ध्वंस मुद्गराधिक. हा. नंतर प्रध्वंसाभावाचं अधिकरण ते मुद्गराधिक. उद्गराधिक म्हणजे फोडायचं. फोडलेलं. फोडणं नाही. त्या पडण्याच्या पूर्वी घट राहील ना. अहो कपाल 2 कपाल सांगितले ना. ते मुद्गराधिक. एक अभाव इकडे अभावरूप म्हणजे प्रागाभाव उत्पन्न होणार ना. तर त्याच्यात निर्माण तो कशात राहिलेला आहे तर कपालात राहिला आहे. ते भावरूप कपाल. आणि घट फुटलेला आहे ते अभावरूप अभावरूप. कपाल. ते 2 कपाल भिन्न भिन्न आहेत म्हणून त्यांच्या अधिकरणात ते वेगवेगळी झाली. तिथं जरी दिसायला कपाल हा शब्द एकच दिसत असला तरी तो 2 कपाल भिन्न आहे. एक ध्वंस झालेलं आणि एक उत्पन्न होणार. म्हणजे उत्पत्ती होत आहे ते. कपालामध्येच एक ध्वंस झाले. भावरूप मध्ये आणि एक चला अभावरूप. पुढचं अजून सांगा. अधिकरण. सामायिक अभावाचं अधिकरण. सामायिक अभावाचं अधिकरण कोण आहे. मधला काळ तो घटशून्य काळ. तो कुठे राहिला. मग तो कुठे राहिला तर भूतलावर आहे ना. हा? भूतलावर भूतलावरती. तर त्या भूतलावर ते अधिकरण. शून्य काळ. अधिकरण ते नाही होणार. अधिकरण म्हणजे राहण्याची जागा. भूतल. आणि अत्यंत अभाव त्याचं अधिकरण काय. तो नाहीच आहे म्हणजे. आपण त्याचं अधिकरण आहे ना. अभावाच आहे त्याचा. तसं नाही म्हणायचं. सर्व काळ सर्व वस्तू आणि सर्व देश हे अत्यंत अभावाचं अधिकरण आहे. हा. घट तिथं कपाल आहे ना. घट फुटला ना तुमचा. प्रध्वंस कोणाचा झाला घटाचा. आणि मग तो कुठे गेला. कपाल म्हणजे पूर्ण अर्धे 2 भाग. अर्धे 2च भाग त्यालाच धरलेला आहे. ते ध्वंसरूप घटाचं अधिकरण कोण आहे कपाल. त्या प्रध्वंसाभावाचं ते ध्वंसरूप कपाल आहे. तिथं ध्वंसरूप म्हणायचं. तो काय झाला. प्रागाभावाचं अधिकरण काय झालं. हा? कपाल. कशाचं
प्रागभावाचं ते अधिकरण कपाल आहे. भावरूप, आता ते भावरूप घटाची उत्पत्ती होते तिथे. आणि मग प्रध्वंस भावाचं अधिकरण हे होईल घट होईल. घट होईल. दोन कपाल भिन्न भिन्न आहेत. एक ध्वंसरूप कपाल कपाल, ज्यावेळेस घट तयार झाला त्यावेळेस कपाला गेलीच ना, हा. कपालाचा कुठं संबंधच राहिला तर नाही. ते मग तो संपलं. ध्वंस कशात झाला? घटाचा झाला. कशात? कपालात झाला. कपालात झाला. नाही कपाल म्हणजे दोन- बरोबर आहे, त्यांचं ते नाही. तयार होण्याच्या पूर्वीचं अधिकरण म्हणतात नाही ना. नाही, इथे आलेले ना, इथे वाचा ना, मग इथे आल्याला लक्षात येईल तुमच्या. कपाठी मागे येऊन गेला, आपल्याला मागे बी येऊन गेला. तो घट कुठं फोडल्यानंतर त्यावेळेला शंका का नाही केली? घट फोडल्यानंतर कपाल प्रध्वंस कसे झाला होईल? ना, मग घटच अधिकरण असतं. हा, येऊन गेला हा कपाल विषय. म्हणजे दोन झाले कपाल, तुकडे हो झाले. मग ते हा, पण ते दोन कपाल दोन कपालांचाच घट झाला होता. आणि घटाचा ध्वंस कशात झाला? चूर्णी भाव कपालात झाला ते समजा. चूर्णी भावरूप कपाला. हा, चूर्णी भाव असं कपालात म्हणते. झाला. प्रध्वंस भावाचं अधिकरण हे घट होईल, मुदगरात कपाल होऊ शकत फुटलेलं ते. असं मला हा, तुम्हाला म्हणायचं आहे, पण त्यांना तसं नाही म्हणायचं तिथे. हा, तरी ते लिहिलेलं आहे ते वाचा ना तुम्ही. त्याचं नाच झालं तर शिल्लक तेच. हा. यांनी तसं मांडलेलं आहे ना. याच्यातच येईल बहुतेक करून. वाचू आपण पुढे, लक्षात येईल तुमच्या. आपले 4 अधिकरणं सांगितली. आत्ता एक अधिकरण सांगितलं तुम्हाला की जसा अत्यंत अभावाचं अधिकरण कोण आहे? अत्यंत अभाव तरी कुठे राहतो? तर सर्व काळ, सर्व देश आणि सर्व वस्तूमध्ये राहतो. प्राक अभाव कुठे राहतो? त्याच्या कपालात राहतो, म्हणजे त्याच्या अधिकरणात राहतो. आणि प्रध्वंस अभाव कुठे राहतो? घटात. तर घटात राहत नाही, तर असं त्यांचं म्हणणं. अभावरूप कपालात राहतो. चूर्णी भाव. अभावरूप कपाल त्याच्यामध्ये राहतो. तर येणार आहे पुढे, किंवा मागे येऊन गेले हो, त्यावेळेला तुम्ही शंका नाही केली. मग कुठं लिहिलेलं आहे ते? मागच्या काळावर शोधून कुणीतरी एक जण. हा, येऊन गेलेला आहे जेव्हा विषय. कपालामध्ये घटाचा प्रध्वंसावा उत्पन्न होतो तेव्हा सुद्धा घटरूप प्रतियोगी राहत नाही. घटरूप प्रतियोगी राहत नाही म्हणतात. आजपर्यंत घट असतो. प्रध्वंस भावाचं अधिकरण काय? नाही त्यांचा शंका आहे. नाही, हा, पण येऊन गेला आहे तो विषय पाठीमागं. प्रध्वंसाचं अधिकरण महाराजांच्या मते इथं ठेव, इथं ठेव. कुठं आहे? वाचा म्हणजे लक्षात. प्रतियोगीसाठी येते. नाही, अधिकरण हे कपाल. प्रतियोगी राहत. प्रध्वंसाचं अधिकरण ही घट. अधिकरण नाही सांगितलं. त्याचं म्हणजे आता असं वाटलं, ज्यावेळेस कपाल तयार आहेत ना, ते प्राग भाव ते भावरूप आणि अभावरूप असा विषय सांगितला आणि होता. आता हा तयार होणार आहे घट, म्हणजे हे कपाळ असं तयार होणार आहे. आणि फुटल्याने 2 तुकडे झाले असं झालं तुम्ही. दोन तुकडे कसे होते? दोनच कसे होते पडल्याने? फुटलेला असं झालं ना मग. हजारो तुकडे होते. हा होईल ना मग, त्याच्यात तर राहणार ना तू. त्याच्यात तर कपाल राहत नाही ना, त्याचं अधिकरण ते नाहीये, घटच आहे. घटाचं कसं राहील ते? अधिकरण घट कसं राहील? घट फुटला आणि घट घट कशात? फुटल्यानंतर होणार ना प्रध्वंस. प्रध्वंस भावाचं अधिकरण विचारते. मग कोण आहे? आणि प्रभाव पण त्यांचं म्हणणं घट आहे. याच्यावर आपण चर्चा नंतर करू आणखी. चल. आणि इथे लिहिलेलं आहे ते इथल्या म्हणण्याप्रमाणे प्रध्वंस अभावाचं अधिकरण कोण आहे? घट नसून ध्वंसरूप कपाले. सगळे दोन स्वरूप कपाल. काय आहे? ध्वंसरूप हा, ध्वंसरूप कपाले असं आहे. कुठं हा आहे, त्यात शोधून काढा. आणि हा विषय मागं बी येऊन गेला, आता काढावा लागेल परत शोधून. तर तुम्ही त्यावेळेला शंका नाही केली. चला, आत्ता आहे ते सांगा. आता प्रध्वंस भाव त्यांनी सांगितलं, कपालामध्ये घटाचा प्रध्वंस भाव असतो त्यावेळेस आता इथे असं आहे, जेव्हा घट उत्पत्ती होऊन पूर्वी कपालामध्ये घटाचा प्राग अभाव राहतो. ते घटाचा प्रध्वंस अभाव जो उत्पन्नच झालेला नाही, त्याच्यामुळे राहण्याचा विषय नाही. अत्यंत आता अत्यंत अभाव हाही राहत नाही. आणि सामायिक अभाव का अत्यंत अभाव का राहत नाही? तर तो अत्यंत अभाव कुठं त्या कपालात का राहत नाही? तर तिथं कपाल आहे, कपाल आहे. भावरूप आहे ना भावरूप तिथं कपाल कपाल. आहे. हा, भावरूप तिथं भावरूप अत्यंत आहे. अभाव कसा राहील? आणि सामायिक अभावही राहत नाही. तर तो- प्रतियोगीच नाही अजून. हा, तिथं त्यांचा प्रतियोगी. प्रतियोगीच नाही. तर हे तिन्ही संसर्ग अभाव राहत नाही. पुढे काय म्हणतात? त्याचप्रमाणे सांगितलं, कपाळामध्ये घटाचा प्रध्वंस भाव राहतो हा. तेव्हा सुद्धा प्राग भाव अधिक इतर 3 त्याच्यात राहत नाही म्हणून सांगितलं. आता जेव्हा
कपालामध्ये आलं का? इथेच आहे ना. हा. कुठे लांब शोधायचं? काय लिहिलंय? कपालामध्ये कपालामध्ये घटाचा प्रथम स्वभाव राहतो. कुठे राहतो? कपालामध्ये खाली पण आहे ना. कपालामध्ये घटाचा प्रभाव स्वभाव राहतो. इथं श्री गुरूंचं नाव आहे हेडिंगला. श्री गुरूंनी पण कपालामध्ये घटाचा रागा प्रथम स्वभाव राहतो. पण त्या कपालात आलं ना. कुठं लय लांब शोधायला जायची गरज नव्हती, तिथंच होतं खाली. तसेच जेव्हा कपालामध्ये घटाचा हे राहतो, तर मग ते कसं काय राहतं तुम्हीच सांगा आता मला. घटाचं म्हटलंय, कपालाचं नाही. कपालामध्ये घटाचा कपालामध्ये घटाचा प्रध्वंसा भाव राहतो. मग तोच ना प्रध्वंसा भाव कुठे राहिला? कपाल प्रध्वंस कोणाचा झाला? घटाचा. आणि तो कुठे राहिला? त्यांना त्यांची शंका त्यांना नाही, त्यांना म्हणायचंय त्यांना काय म्हणायचं माहिती का? कपाला तिथं अस्तित्वात नाही आणि घट अस्तित्वात होता आणि ध्वंस घटाचा झाला, म्हणून प्रध्वंसा भाव कोणाचा झाला? घटाचा झाला. म्हणून घट हे बरोबर आहे. अधिकरण, म्हणून घट अधिकरण. हे बरोबर आहे. पण प्रध्वंसा भाव जो झाला, घटाचा प्रध्वंस झाला, ध्वंस, तो कुठे गेला? पण तर नेहमी हे कुठून आला न्यायिक त्याला काय अधिकरण करतात? म्हणतो ना आपण. गेल्याला नाही न्यायिक म्हणत. काय करतात? त्यांच्या कारणामध्ये ते म्हणजे उपादानात काय म्हणतात? पण अधिकरण म्हणताना आपण कुठून आला तिथून म्हणतो ना. हा. गेला गेला नाही म्हणत ना अधिकरण. तेव्हा म्हणून कपाला त्यांचं घट म्हणणं येते ना. घटापासून आला ना तो. तर घटाचा ध्वंस हा त्याच्या उपादानात म्हणजेच कपालामध्ये. अधिकरण म्हणतोय आपण. हा कुठून तिथे आला. प्रजावंशाचा हे तिथे गेला काय कुठे? राहतोय? नाही म्हणत. कपालामध्ये प्रजावंश राहतो. आपण अधिकरणाचं राहण्याची जागा, जागा. हो, घट आहे. राहण्याची जागा, ध्वंसाला राहण्याची जागा. ध्वंसामध्ये कपालामध्येच आहे ना. कसं हे होणार आहे? ध्वंस गेला. प्रस्थान होणार हा. आहे. घटाचा होणार आहे. ध्वंस पदार्थ. कपालाचं नाही होणार. हा. पण घट अधिकरण. कपालामध्ये घटाचा प्रध्वंसा भाव राहतो म्हणजे राहण्याची जागा. कुठे राहतो? कपालात राहतो. अजून बी नीट ऐका. आहे ना, तिथं लिहिलेलं आहे ना. फक्त तुम्हाला एक असं म्हणायचंय ध्वंस, कारण ध्वंस ज्या पदार्थाचा ध्वंस झाला, बरोबर आहे ना, तो त्याच्यातच कसा राहील? ज्याचा तर त्याचा तर काय झाला? ध्वंस झाला. तो त्याच्यातच कसा राहील? तर तो त्याच्या उपादानात राहतो. आणि ज्या वेळेला प्रतियोगी रूप घट उत्पन्न झाला, त्यावेळेला तो घटाचं उपादान कारण कोण आहे? कपाल आहे. घटाचे उपादान कोण आहेत? कपाल आहेत. म्हणून घटाचा ध्वंस हा त्याच्या उपादानात म्हणजे कपालात राहतो. चला, अजून चिंतन करा आणि मग लक्षात येईल. आता ह्यांनी तिथं लिहिलेलं आहे का नाही? स्पष्ट लिहिलेलं आहे ते की कुठे राहतो हा शब्द प्रयोग आला. राहतो या पदाचाच अर्थ अधिकरण असा होतो. तेव्हा सुद्धा येथे प्राग अभाव आदी करून तिन्ही संसर्गाभाव राहत नाहीत. नाही, माझं काय म्हणणं आहे, प्राकभाव पण कपालातच राहतो आणि प्रध्वंसा भाव पण कपालामध्येच राहतो. पण दोन भिन्न कपाल आहेत. भावरूप कपाल, अभावरूप कपाल. एक उत्पन्न होणार आणि उत्पन्न झालेलं नाशरूप झाले. म्हणजे अभावरूप कपाल प्रध्वंसाचा आहे आणि भावरूप कपाल आता तिथं तुमचा प्रतियोगी उत्पन्न हे होणार. नवं हेडिंग पूर्ण घ्या, मग सगळं तीच शंका आहे. ते सगळं हाच विषय. हा येईल पुढे येणार आहे. ते सण अवस्था वगैरे ते झालं की लक्षात येईल लगेच. हा, चिंतन करत राहा पुढे. तसं त्यांनी सामायिक अभाव असतो तेव्हा तिथं घटाचा प्राग भाव, प्रध्वंसा भाव आणि अत्यंत भाव राहत नाही म्हणून. त्याचप्रमाणे जेव्हा भूतलामध्ये घटाचा सामायिक अभाव राहतो, कुठे राहतो सामायिक अभाव? भूतलामध्ये. आता सांगितलं ना, भूतलावरती काय राहतो? सामायिक. भूतल काय आहे? त्या सामायिक अभाव अधिकरण आहे, अधिकरण. आलं लक्षात? जसं प्रध्वंस अभावाचं अधिकरण कपाल आहे, प्राग अभावाचं अधिकरण कपालच आहे, सामायिक अभावाचं अधिकरण भूतल आहे आणि अत्यंत अभावाचं अधिकरण सर्व काल, सर्व काल, सर्व देश, सर्व वस्तू. हे लक्षात ठेवा. यांची 4 अधिकरणं सांगितली. मग हे लक्षात आल्यावर तुमच्या या शंका कुठल्या राहणार ना. आता नाही ऐकांनी तसे मानलेले, हे लक्षात ठेवा. हे काय मी मानलेले त्याच्यामुळे तुमचं मत आहे का? म्हणजे माझं मत नाही. हे कोणाचं मत आहे? न्यायशास्त्रवाल्यांचं. त्यांनी तसं का मांडलं ते तुम्ही त्यांना विचारा.
त्याची मतं खंडित आहेत, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. हे मताचा अभ्यास आपण करतो. हे म्हणजे काय अंतिम आहे असं नाही, ते तरी खंडित मतं आहे. पण तरी सुद्धा आपली बुद्धी तीक्ष्ण करण्याच्या रूपात दृष्टीने आपण मग त्याच्यात शोधत बसायचं की हे त्यांचं असं असं चुकलेलं असेल तर चुकलेलं आहे. त्याचप्रमाणे सांगा सांगा आणि आता याचं सांगा अत्यंत भाव वायूमध्ये रूपाचा जो अत्यंत भाव असतो, कुठं सांगत होते? आता सामायिक भाव झाला ना 274 पानावर. हा 274 वाचा हा, ते झालं. सामायिक सामायिक भाव झाला होता. वायूमध्ये जो अत्यंत भाव राहतो त्यावेळेस तिथं हे प्राग भाव, प्रध्वंस भाव आणि सामायिक भाव राहत नाही. पाहता वायूमध्ये रूपाचा अत्यंत अभाव राहतो. अत्यंत अभावाचा अधिकरण सर्व देश, सर्व काल आणि सर्व वस्तू आहेत. हे आत्ता सांगितलं तुम्हाला. आता वायू आहे ना, वायूमध्ये रूपाचा अत्यंत अभाव आहे म्हणून वायू काय झालं तिथलं सर्व देश सर्व अत्यंत काळ, अभाव. सर्व तिथं वस्तू, रूप राहण्याचं अधिकरण. रूप नाही नाही. त्याचं अधिकरण आहे ना ते. आहे. म्हणून वायूमध्ये रूपाचा अत्यंत अभाव राहतो. त्यावेळी सुद्धा प्राग त्याच भाव. ठिकाणी प्राग भाव, प्राग प्रध्वंस अभाव राहत नाही, प्रध्वंस अभाव नाही आणि सामायिक अभाव सुद्धा नाही. चलो आता यांची शक्ती परत 30 वळी आलेली आहे बरं का. ठीक आहे. आता घटाचा अन्योन्य भाव मात्र जेव्हा अन्योन्य अभाव म्हणजे भेद. नाही, नाही, पुढचं घटाचा अन्योन्य अभाव कपालामध्ये प्राग भाव व प्रध्वंस भाव विद्यमान असतात. बरोबर. जी ती शंका ती परत आली. हा. कपालामध्ये त्यांनी सुद्धा म्हणलंय हा. आता अन्योन्य भावाचा विषय नाही, पण कपालामध्ये प्राग भाव व प्रध्वंस भाव विद्यमान असतात. पहा आहेत ना. तिथं त्यात प्रत्यक्ष आले. हा. म्हणजेच कपालामध्ये कोण विद्यमान आहे? प्राग भाव आणि प्रध्वंस भाव. प्रध्वंस अभाव हे विद्यमान असतात. बऱ्याच ठिकाणी आलेले ते काय आत्ताच आलंय असं काही नाही. आता अन्योन्य भावाचा त्यांच्याशी विरोध नाही. हे म्हणजे खालच्या हेडिंगमध्ये तेवढं बरोबर आहे. सांगितलेलं आहे हा. का अनन्य भावाचा विरोध हा चारही संसर्ग भावाशी नसतो असं ते एक वाक्य तेवढं त्यांनी सांगितलेलं आहे. बरोबर. अन्योन्य अभावाचा कोण त्यांच्याशी अविरोध अविरोध आहे. आहे. बरं, कारण भेद राहतो आणि भेद तर तिथं सगळीकडे आहेच आहे. त्यामुळे हे तिन्ही जिथे आहे तिथे भेद असतो म्हणून अविरोध, त्याचा अविरोध आहे म्हणजे विरोध होत नाही. विरोध होत नाही. आणि खाली सारांशमध्ये ते सांगितलेलं आहे अन्योन्य भावाचा इथं संसर्गाभावाशी अविरोध आहे आणि संसर्गाभावाचा परस्पराशी विरोध आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. झालंय. सारांशामध्ये तेच सांगितले. चार संसर्गाभावाचा परस्पर अविरोध होत नाही. परस्पर अविरोध होत नाही म्हणजे विरोध असतो. विरोध असतो. आणि अन्योन्य अभावाचा चारही संसर्गाभावाशी अविरोध किंवा अन्योन्य आपल्या प्रतियोगी असलेला अविरोध किंवा अन्योन्य अभावाचा आपल्या प्रतियोगीशी असलेला अविरोध पाहून त्यावरून चार संसर्गाभाव ही कोणत्याही संसर्गाभावाचा आपल्या प्रतियोगीशी अविरोध आहे ही गोष्ट सिद्ध होऊ शकत नाही. एकंदरीत आपला जो मुद्दा काय होता वरती आलेला की चतुर्विध संसर्गाभावाचा परस्परात विरोध असतो आणि अन्योन्य अभावाचा मात्र त्या चतुर्विध अभावांच्या ठिकाणी अविरोध असतो. अविरोध आहे म्हणजे विरोध नसतो. आता पुढचा झालेलं आहे काय? नाही झालेलं. प्राचीन मतानुसार म्हणजे प्राच्य नाही एक अभावांचा परस्पर आणि आपापल्या प्रतियोगीशी असलेल्या विरोध अविरोधाचे सविस्तर प्रतिपादन. कसा विरोध आहे आणि कसा अविरोध आहे याचं विश्लेषण करतायत. कोणाचा? प्राचीन मतानुसार आहे. आता त्यांच्यात बी दोन प्रभाव आहेत, प्राचीन आणि नव्य नाही आहे. नव्य नाही आहे तेच विषय मांडताना वेगळा मांडतील आणि प्राच्यांचा तो मांडणीची थाटणी वेगळी आहे. नव्याने त्याच्यात बदलही केलेले दिसतात, सूक्ष्म बदल आहेत ते. नंतर नव्याने बदल केलेले असतात. बदल आधी केले आधी प्राच्यांनी मतं मांडली. जसं आता आपण इथं तसा बदल झाला पण पहिले नव्वे पहिल्यांदा चालत जसं प्राच्य लक्षण घेतलं आपण, नंतर त्या लक्षणाची परीक्षा केली, नंतर नव्यांनी तेच लक्षण घेतलं आणि त्याची परीक्षा केली. आता इथे सुद्धा आणखी प्राच्य मतानुसार अभावांचा परस्पर असलेला विरोध अविरोध, त्याचप्रमाणे आपापल्या प्रतियोगीशी असलेला विरोध अविरोध. चला शंका काय आहे? वाचा वाचा. नववा मुद्दा चाललेला आहे की प्राचीन मतानुसार अभावांचा परस्पर आणि आपापल्या प्रतियोगीशी असलेल्या विरोधाविरोधाचे सविस्तर प्रतिपादन. तिसरी शंका विचारली
की महाराज प्रागभाव आणि प्रध्वंसाभाव हे दोन्ही आपल्या प्रतियोगीच्या उपादान कारणात राहतात. जसे इथे बी आहे आणखीन परत तोच मुद्दा. खाली तेच होतं. हा तर हा कंटिन्यू येतोय शंकरनी म्हणलं. शंकात येतोय तर त्याच्यात असं आहे बाकी नाही काही. त्याच्या उपादा प्रध्वंस म्हणजेच ध्वंस म्हणजेच नाश. नाश होणार. हा नाश नेहमी म्हणजे तो नाश झाला का नाही, ज्याचा नाश झाला तो नाश त्याच्या उपादानात राहत असतो असा नियम केलाय त्यांनी. मग किंवा जे उत्पन्न होणार आहे ते उत्पन्न होणारे त्याच्या उपादानात राहत असतं. तर उत्पन्न होणार त्याच्या उपादानात राहत असतं. तिथं कपाल भावरूप दिसतात म्हणून तुम्हाला घटरूप प्रतियोगी उत्पन्न झाला आणि तो कपालात राहत होता याच्याविषयी काही शंका नाही. बरोबर आहे. पण तुमची शंका अशी आहे की ध्वंस झालेला आहे तर ध्वंस तर घटाचा झाला कपाल कमजोर. आणि ध्वंस घटाचा झाला तर आता पहा त्याच्या पलीकडे जाऊ आपण. कपालांचा ध्वंस झाला, घटाचा सोडून द्या. कपालांचा ध्वंस झाला तर तो कुठे राहील? ते तो तुकड्यांमध्ये मातीमध्ये राहील. हा, त्या भुग्यात. मृतिकेत जाईल त्या चूर्णीमध्ये, चूर्णामध्ये राहील. त्याचा चूर्ण, त्याचे पार्ट्स, अवयव अवयव तुकडे. त्या वयात त्याच्यात जाईल. कारण ते नेहमी त्याच्या कारणात लय होत असतात. हे तर हा तर नियम लक्षात ठेवावा लागेल की कार्याचा लय नेहमी कारणात होतो. आणि घटाचं कारण कोण आहे? आणि घटाचा ध्वंस झालेला कुठे जाईल? कपालात. ध्वंस कोणाचा झाला? कपालाचा. घटाचा ध्वंस कोणाचा झाला? घटाचा झाला. आणि घटाचा ध्वंस कुठे गेला? तर त्याच्या उपादानात गेला. उत्पादन कोण आहे? आणि उपादान कोण आहे? कपाल. कपाल आहे म्हणून कपालात गेला. मग आता तुम्ही म्हणले बा कपाला दिसत नाहीत. कपाला दिसत नाहीत नाही. जरी दिसत नसतील तरी म्हणजे नाहीतरी दिसत नसतील तरी तुम्हाला मानावं मात्र उपादान लागतं. म्हणून ज्या ज्या पदार्थांचा लय होतो तो त्याच्या उपादानात होतो. आता ह्याला अजून दुसरं उदाहरण काय काढता येईल शोधून? जसं पहा पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आदी भूत तयार झाली आहे ना. तर याच्यात 3 भूत आहेत ती दृश्य आहेत आणि 2 आहेत ते अदृश्य स्वरूप आहेत अशी है ना. तर तेज है ना, तेजाचं कारण कोण सांगितलंय? वायू सांगितलंय. मग तेजाचा ध्वंस झाला तर तो कुठे जातो? वायू तर दिसत नाही. जशी तिथं कपाल दिसत नाहीत ना, घट दिसतोय पण घटाचं उपादान कारण कपाल आहे हे दिसत नाही. ते घटरूप बनलेलं दिसतंय. तसाच वायू सुद्धा आपला तेज सुद्धा म्हणजे तो वायूच आज तेज रूपाने उभा प्रकट झालेला दिसतो. तर तेजाचा ध्वंस झाला तर तो कुठे जाईल? त्याच्यामुळे तिथं काही दिसत नाही. तिथं दिसत जरी नसलं तरी ते त्याचं कारण त्याच्या दृश्य त्याच्या खाली गेला अदृश्य. पण या ठिकाणी हा वायू पूर्वीही दिसत नव्हता, हम्म. आत्ताही दिसत नाही आणि कधीच दिसणार नाही. बरोबर आहे. कपाल हा. कपाल तयार होण्याच्या अगोदर दिसत नव्हती, पण हा. कपाल तयार झाल्यानंतर दिसतात आणि घट बनल्यानंतर दिसत नाही बरोबर. आणि घट फुटल्यानंतरही दिसणार नाही. प्राकाभाव कधी दिसत होता? प्रभाव कधी दिसतो? घट असताना सॉरी कपाला असताना त्याच्यात घटाचा प्रभाव, अभाव कुठे दिसला? घटाचा प्रभाव. प्राकाभाव हा उपादान अभाव आहे. दिसत नाही. कार्याला उपादान कारण झाला का नाही तो प्राकाभाव. उत्पत्ती पूर्वी. प्राकाभाव तरी कुठे दिसत होता? अभाव दिसत नाही. त्याच्या आधी. म्हणून तुम्हाला तेच सांगतो की जी पूर्व आहे जसा हे जगत ज्या मायेने निर्माण केलं ती माया तरी कुठे दिसते? तिकडे तुम्हाला तिथे तुम्हाला हे घट आणि कपाल हे स्थूल झाले तुमचे. पण जे मूळचं कारण आहे ना, या जगाला कारण असणारी माया कुठे दिसत होती त्या? पण त्या न दिसणाऱ्या मायेपासून जगत निर्मिती झाली. म्हणून तुम्हाला याच्याविषयी काही अशी शंका करायचं कारण नाही की त्याचा का उपादान आम्हाला दिसत नाही. पण उपादान दिसत नाही पण नव्हतं का? तर आहे म्हणून मानावं लागतं. म्हणून ध्वंसरूप घटाचं उपादान कारण ध्वंसरूप कपाल.
कोणतं कपाल येते ध्वंसरूप असं मानावं लागतं. पण त्यांनी मानलेलंच आहे असे. जसे घटाची उत्पत्ती होण्यापूर्वी घटाचा प्रागाभाव आपल्या प्रतियोगीच्या म्हणजे घटाच्या उपादान कारणात म्हणजे कपालात राहतो आणि मुद्गराधिकांचा घटावर प्रहार करून घट फोडला जातो. एक मिनिट. शिष्य हा महाराज, प्रागाभाव आणि प्रध्वंसभाव हे दोन्ही आपापल्या प्रतियोगीच्या उपादान कारणात राहतात. जसे घटाची उत्पत्ती होण्यापूर्वी घटाचा प्रागाभाव आपल्या प्रतियोगीच्या म्हणजेच घटाच्या उपादान कारणात म्हणजेच कपालात राहतो. झालं. आता आणि मुद्गराधिकांचा प्रहार घटावर प्रहार करून घट फोडला. मुद्गर म्हणजे काठी धरा नसेल कळत तर त्या घट फोडला. असा घटाचा नाश झाल्यानंतर कोणाचा नाश झाला? त्या घटाचा प्रध्वंसाभाव सुद्धा तो प्रध्वंस झाला. कोणाचा? घटाचा. तो घटात राहत नसून त्याच कपालात राहतो. प्रध्वंस राहतो पण अधिकरण राहत नाही. ते अधिकरण मान्य नाही त्यांना. आधी राहणं आणि अधिकरण याच्यात काय भेद? हे पण ते त्यांना अधिकरण अहो म्हणणं एकच आहे ना. एकच आहे पण त्यांना ते नाही काय कारण लक्षात म्हणजे हे करण्याचं तर त्याचं अधिकरण ते झालं. त्यांची ते राहत होतं म्हणजेच उपादान म्हणा अधिकरण म्हणा तर ते तिथं राहायला गेलं. डायरेक्ट मातीचा घट होऊ शकत नाही, कपालाशिवाय घट होत घट होत नाही. मध्ये कपाल मानले ते माती नाही धरली म्हणून त्या कपालात त्याच कपालात म्हणजे प्रध्वंसाभाव सुद्धा त्याच कपालात. पण हे कपाल जे आहे इथं ध्वंस रूप आहे. या कपालाचा काय झाला? ध्वंस. म्हणजे कपालाचा नाही ध्वंस झाला, घटाचा ध्वंस झाला आणि कपालात गेला असं म्हणतात. म्हणून प्रागाभावाचा आणि प्रध्वंसाभावाचा परस्पर विरोध आहे असे म्हणणे संभवत नाही अशी शंका केली. दोन्ही कपाल काय झाली? एकच दिसतात. मग विरोध कुठे आहे? तेव्हा एक खेकडे आता येईल याचं उत्तर निघत बाहेर. तेही कपाल दिसतंय का ना? तुम्ही काय म्हणले? ध्वंसरूप कपाल आणि अगोदर घट उत्पन्नीच्या आधी भावरूप कपाल. एक भावरूप कपाल आहे आणि दुसरा ध्वंसरूप कपाल आहे. पण कपालच आहेत ना. पण परस्परात काय नाही? विरोध आहे असं म्हणणं संभवत नाही. काय शंका? आता उत्तर पाहू काय होतं. चला. असा घटाचा नाश झाल्यानंतर त्या घटाचा प्रध्वंसाभाव सुद्धा त्याच कपालात राहतो. म्हणून प्राग आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे घटाचा ध्वंस प्रध्वंसाभाव घटात राहतो असं म्हटलं तर ही शंका यायचं काय कारण? शंका यायचं कारणच नाही. म्हणजे ही शंका यायचं कारणच नव्हतं. एकाचं कपाल आणि एकाचं घट. बस म्हणजे चिन्ह झालं असतं. मग शंकाच यायचं कारण नाही. प्रादुर्भाव या ठिकाणी राहतो किंवा प्रभाव या ठिकाणी राहतो हे असं ह्याच्याबद्दल नाही. अधिकरणाचा विषय चालला होता. अधिकरण म्हणजेच राहण्याची जागा. त्याचं राहण्याची जागा. राहण्याची जागा कोणाची? तुम्ही कशाची सांगता हे अजून लक्ष घ्या. ध्वंस सांगताय तुम्ही. ध्वंस कोणाचा झाला? घटाचा झाला. ज्याचा ध्वंस झाल्यानंतर त्याच्यातच कसा राहील तो? तर तो दुसरीकडे राहायला गेलेला असला पाहिजे. तसं एखादं घर पाडलं तर तिथला तो कुठे गेला म्हटले? तिथंच राहतो म्हटले. तिथंच राहतो हे म्हणणं संभवत याचं बरोबर आहे. म्हणजे तो दुसरीकडे कुठेतरी राहतो, इथे नाही राहत. तसा ज्याचा ध्वंस झाला मग तो ध्वंस गेला कुठे? तर म्हणजे त्याच्या उपादानात गेला म्हणजेच तो कपालात गेला. आता थोडंफार लक्षात येतंय म्हणजे पटतं का? लक्षात आलंय तुमच्या? पण पटतं का? पटवून घ्यावं लागेल तुम्हाला आता नाही. हा मुद्दा झाल्यानंतर त्यांच्या भाषेप्रमाणे तो आपल्याला पटवून घ्यावं लागेल ना. आणि चला अजून यांनी डोकं काय काय लावले पाहू आपण. चला तर ऐका. प्रागाभावाचा आणि प्रध्वंसाभावाचा परस्पर विरोध आहे असे म्हणणे संभवत नाही. अशी शंका. कारण जर यांचं मत मांडलं असतं तर ही शंकाच घ्यायचं कारण नव्हतं. पण यांचं मत म्हणजे त्या शिष्याला सुद्धा ते काय म्हणायचं की यांच्यात परस्परात काय नाही? विरोध नाही असं म्हणणं संभवत नाही. आणि मूळ मुद्दा तर काय होता की प्राचीन मतानुसार अभावांचा परस्परामध्ये विरोध अविरोध असं म्हणणं होतं.
काही ठिकाणी विरोध, काही ठिकाणी अविरोध. तर म्हणणे संभवत नाही. ऐका श्री गुरु. समाधान सांगताना श्री गुरु म्हणतात की हे शिष्य, प्रागाभाव व प्रध्वंसाभाव हे दोन्ही कपालातच राहत असले झालं स्पष्ट झालं. प्रागाभाव आणि प्रध्वंसाभाव हे दोन्ही कपालातच राहत असले तरी सुद्धा तेथे ते दोन्ही अभाव एकाच कालात राहत नाहीत. पहा काय म्हणायचं यांना, एकाच कालात राहत नाही. म्हणजे एकाच कालात हे राहत नाही. आणि बरोबर आहे. पहिलं एक कपाल कुठं होतं? पूर्वी घट उत्पत्ती पूर्वी. प्रतियोगीच्या उत्पत्तीच्या पूर्वीचं कपाल आणि नंतर घट उत्पत्ती नंतर घटाचा ध्वंस झाल्यानंतर असणार कपाल. हे दोन भिन्न कालात राहतात. म्हणजे ते भिन्न आहेत. दोन भिन्न ठिकाणी आणि भिन्न कालात राहतात असं त्याचं उत्तर आहे. तर भिन्न भिन्न कालातच राहतात. यावरून प्रागाभाव आणि प्रध्वंसाभाव यांचा देखील परस्पर एकदा सहानावस्थानरूप विरोध आहेच हे सिद्ध होते. आता सहानावस्थान रूप काय अर्थ एकाच केला? कालात एके ठिकाणी न राहणे. एकाच कालात एका ठिकाणी न राहणे म्हणजे एकाच कालात न राहणं. तर अजून प्रतियोगी उत्पन्न झाला नाही त्या काळातला कपाल हे वेगळं आहे. आणि नंतर प्रतियोगी उत्पन्न झाला त्यावेळेला तो कार्यरूप प्रतियोगी उत्पन्न झाला. आता त्याच्यानंतर तिथे प्रागाभाव सुद्धा संपलेला आहे. आणि आता तिथं प्रागाभाव नाही. मग आता तिथे झाला तर त्या घटाचं काय होणार आहे? प्रध्वंस उत्पन्न होणार आहे. मग प्रध्वंस उत्पन्न होणार आहे त्यावेळेला ज्या वस्तूचा ध्वंस होतो त्या वस्तूचा ध्वंस त्या वस्तूच्या उपादान कारणात राहतो असा नियम झाला. म्हणून मग तो तिकडे भिन्न आहे. म्हणून दोन भिन्न कपालं आहेत हे सिद्ध झालं. म्हणजे एकाच कालातली नाही आणि एका ठिकाणी बी नाही. चला. तसेच सामायिक अभाव आणि अत्यंत अभाव यांचा सुद्धा त्यांच्याशी आणि परस्परांशी विरोध मानला पाहिजे. तसाच सामायिक अभाव आणि अत्यंत अभाव यांचा सुद्धा त्यांच्याशी काय आहे? विरोध आहे असं म्हटलं पाहिजे. विरोध आहे असे म्हणणे संभवत नाही पण विरोध आहे. त्यांनी विरोध आहे असे म्हणणे संभवत नाही शंका होती ना. पण त्यांच्यामध्ये सुद्धा विरोध मांडला. कोणामध्ये म्हणताल तर सामायिक अभाव आणि अत्यंत अभाव. घटशून्य कालात राहणारा सामायिक अभाव ज्या भूतलावर राहतो तिथेच त्याच भूतलावर म्हणजे प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी काय राहत असतो? अत्यंत अभाव कसा आहे? म्हणजे तो नित्य आहे ना. सर्व कालात सर्व वस्तूत सर्व ठिकाणी राहतो. म्हणजे तिथे त्याचा अत्यंत अभाव सुद्धा राहत असतो. जसे वायोरूपम नास्ती हे उदाहरण आपलं आलेलं आहे आता. तर वायूच्या ठिकाणी रूपाचा अत्यंत अभाव आहे. बरोबर आहे ना. म्हणजे त्याच्या ठिकाणी अन्य पदार्थाचा त्याचा नाही. म्हणजे वायूच्या ठिकाणी वायूचा अत्यंत अभाव आहे असं नाही. वायूच्या ठिकाणी रूपाचा अत्यंत अभाव. म्हणून रूप हे वायुरूप वस्तूच्या ठिकाणी आरामशीर राहतं अत्यंत अभावाने. अत्यंत अभावाने राहिले का नाही त्याचा पुढे विरोध झाला. तेव्हा विरोध होत नाही. तसा सामायिक अभाव आणि अत्यंत अभाव यांचा सुद्धा त्यांच्याशी परस्पराशी विरोध मानला. काय म्हटलं इथं? सामायिक अभाव आणि अत्यंत अभाव यांचा सुद्धा त्यांच्याशी म्हणजेच परस्पराशी त्यांच्याशी आणि परस्परांशी. परस्पर म्हणजे प्रागाभाव आणि प्रध्वंसाभाव अशी येतील. त्यांच्याशी सुद्धा विरोध मानला पाहिजे असं म्हणतात ना. एक त्यांच्याशी विरोध मानला पाहिजे. नाही परस्पराशी म्हणजे अत्यंत भाव आणि सामाजिक भाव यांचा परस्पर यांचा परस्पराशी यांचा परस्पराशी म्हणा. आणि नाही मागचं नाही सध्या फक्त सामायिक अभाव आणि अत्यंत भाव यांचा सुद्धा त्यांच्याशी म्हणजे परस्पराशी कंसात मध्ये आणि परस्पराशी म्हणजे फक्त सामायिक आणि अत्यंत यांच्याशी म्हणायचे तुम्हाला. पण असा बी एक अर्थ लागतोय की प्रागाभाव आणि आणि त्याच्याशी पण लागतं. प्रागाभाव प्रथमसाभाव पण लागतं. त्यांच्याशी सुद्धा लागतंय की अर्थ. आणि सामायिक अभाव आणि अत्यंत अभाव यांचा परस्परांशी आहे. त्यांचे असं करा चौघांचा म्हणा ना परस्परांशी असा मानला तरी चालेल. शिवाय
अन्योन्य अभावाचा कोणत्याही अभावाशी विरोध नाही. शिवाय अन्य हा काळ सुद्धा स्वतंत्र आहेच आणि पाठीमागे बी आलता की अन्योन्य अभावाचा कोणत्याही अभावाशी विरोध नाही. अन्योन्य अभावाचा कोणत्याही अभावाशी विरोध कसा नाही? प्राक अभावाशी कसा विरोध नाही? तिला एक आले खाली आले का? आलेला असेल खालचा पाहू आपण. त्याचप्रमाणे प्रध्वंस अभावाशी नाही. त्याचप्रमाणे सामायिक सामायिक अभावाशी अत्यंत नाही. अभाव आणि सामायिकशी सुद्धा नाही. कोणत्याही अभावाशी विरोध नाही. याचं कारण आहे सोपं आहे याचं उत्तर. त्याचं उत्तर आहे भेद. हा, कारण भूतले घटो नास्ति, भूतलावर घट नाही आहे ना. भूतलम न घटहा असं म्हटलं ना. भूतल घट नाही. भूतल घट नाही म्हणजे इथं भेद आला आणि भेद आहे तर ते सगळीकडे आपापच आला. कुठं कुठं भेद नाही, सगळीकडेच भेद. म्हणून सगळीकडे भेद नाही, कुठे सगळीकडे अन्योन्य अभावाचा काय राहणार आहे? किंवा सभाविभक्ती पण तिथे लागली. हा, तर- भूतल आणि घट इथं सभाविभक्ती पण लागती. हा. म्हणून अनन्य अभाव आहे. ते झालं पाठीमागे झाल्याप्रमाणे. पण भूतल घट आणि नाही भेद सुद्धा म्हणजे यालाच भेद म्हणतात. आणि भेद नेहमीच राहतो. घटहा न पटहा, घटात पट नाही, पटात घट नाही, भूतलाव घट नाही, भूतल म्हणजे घट नाही. भूतल म्हणजे घट नाही. हा, तर हे सगळे भेद. भेद म्हणून हा. भेदाचा कधी विरोध होत नाही. नाही. कारण कारण जेव्हा कपालात घटाचा प्रागाभाव असतो तेव्हा तेथे घटाचा अन्योन्य अभावही राहतो. पहा, जिथे प्रागभाव असतो कपालात घटाचा, कपालात म्हणजे उत्पन्न होणाऱ्या नवीन झालेल्या कपालात घटाचा प्रागभाव असतो. कारण प्रागभाव आपल्या उपादानात राहत असतो. तेव्हा तेथे अन्योन्याभाव म्हणजेच भेद हा काय होतो? राहत असतो. बरोबर आहे. म्हणजे घट म्हणजे कपाल नाही आणि कपाल म्हणजे घट नाही, हा भेद राहतो. पुढे जेव्हा कपालात घटाचा प्रध्वंसा अभाव असतो तेव्हा तेथे सुद्धा घटाचा अन्योन्य अभाव राहतो. अन्योन्याभाव राहतो. कारण तिथं सुद्धा घटाचा प्रध्वंस जो झालेला आहे त्याच्यामध्ये प्रध्वंस रूपी घट आणि ध्वंस रूपी घट यांच्या मध्ये सुद्धा भेद आहे. जेव्हा कपालात घटाचा प्रध्वंसाभाव राहतो तेव्हा तिथं प्रध्वंस राहतोय तेव्हा तिथं सुद्धा भेद आहेच की. म्हणून घटाचा अन्योन्याभाव सुद्धा राहतो. लक्षात आलं ना? घटाचा अन्योन्याभाव सुद्धा राहतो कारण भेदालाच अन्योन्याभाव म्हणतात. जेव्हा भूतलामध्ये घटाचा सामायिक अभाव असतो तेव्हा देखील तेथे घटाचा अन्योन्य अभाव असतो. अन्योन्याभाव असतो म्हणजे भूतल म्हणजे घट नाही आणि घट म्हणजे भूतल भूतल नाही. नाही. जेव्हा तंतूमध्ये घटाचा अत्यंत अभाव असतो त्यावेळी सुद्धा तेथे अन्योन्य अभाव राहत असतो. म्हणजे तंतूमध्ये घट नाही आणि घटामध्ये तंतू नाही, मग आपाप अन्योन्याभाव आलाच राहिला. अशा प्रकारे अन्योन्य अभावाचा जरी दुसऱ्या कोणत्याही अभावाशी विरोध नसला तरी म्हणजे असं सुद्धा आहे, अत्यंत अभाव कसा? तंतूमध्ये घट नाही. बरोबर आहे ना? तंतूमध्ये घटाचा काय आहे? अत्यंत अभाव आहे. बरोबर आहे. त्याच्याबरोबर हा बी राहायला आला. कोण? अन्योन्याभाव. कसा? तंतू म्हणजे घट नाही, घट म्हणजे तंतू नाही, म्हणजे हा बी राहतो आणि तंतूमध्ये घटाचा अत्यंत अभाव बी राहतो. म्हणून दोन्ही एकत्र राहू शकतात. अशा प्रकारे अन्योन्य अभावाचा जरी दुसऱ्या कोणत्याही अभावाशी विरोध नसला म्हणजे तरी दुसऱ्या सुद्धा अभावाशी विरोध नसला. प्रागाभाव राहिला तरी अन्योन्याभाव राहिला, प्रध्वंस राहिला तरी अन्योन्य राहिला, अत्यंत राहिला तरी अन्योन्य राहिला. म्हणून दुसऱ्या कोणत्याही अभावाशी विरोध नसला तरी सुद्धा संसर्ग अभावाचा स्वभावच असा आहे की बर त्या चतुर्विध संसर्ग अभावांपैकी कोणताही एकच संसर्ग अभाव एका कालात राहतो. बस नका इथे आलं त्यात एक म्हणतायत. अजून यांच्यात विशेषता सांगतायत की या चतुर्विध संसर्ग अभावापैकी कोणताही एकच संसर्ग अभाव म्हणजे प्राक अभाव धरा तो एकाच कालात राहतो. म्हणजे ज्या काळात तिथं प्राक अभाव आहे ते इतर तीन नसतात तिथं. नाही तर तीन नसेल. जिथे अत्यंत अभाव आहे त्यावेळेला अलीकडले तिन्ही नाही. सामायिक अभाव जिथे आहे तिथे अत्यंत आणि प्राग आणि प्रध्वंसाने नाही. तर हा त्यांचा एक स्वभाव आहे म्हणतात. म्हणजे एका वेळेला एकच राहतात आणि ते म्हणणं बरोबर बी आहे. यांचा वंचा जो ग्रुप आहे तर त्याच्यात एक प्रथम उत्पन्न झालेला प्राग अभाव
नंतर प्रध्वंस, नंतर त्याला सामायिक म्हणजे घटशून्य कालातला, आणि नंतर अत्यंत अभाव म्हणजे नसनच. तर अशा प्रकारे त्याला क्रम आहेत. म्हणून एकाच्या असण्यात तिघांचं नसणं संभवतं. त्या कालात तेथे दुसरा राहत नाही. बर जसे घट उत्पत्ती होऊन पूर्वी जेव्हा कपालात घटाचा प्रागभाव राहतो तेव्हा तेथे घटाचा प्रध्वंसाभाव राहत नाही. बरोबर. आणि जेव्हा कपालात घटाचा प्रध्वंसाभाव राहतो तेव्हा तेथे घटाचा पुन्हा पुन्हा प्रागभाव आलेले राहत आहे. हे नाही. पाहिलं ना, पुन्हा 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 म्हणजे हे काय मी म्हटलं ना, बऱ्याच वेळा ठिकाणी आलेलं आहे की कपालात राहतो, प्रध्वंसाभाव कपालात राहतो, बऱ्याच ठिकाणी आलेलं आहे. आणि राहणं यालाच अधिकरण म्हणतात, याच्यात काही शंका नाही. तर त्यात काय वेळेला अधिकरण येतंय, काय वेळेला शब्द काय येतोय, उपादान असं येतं. तर त्या उपादानात असं म्हटलं. तर तेव्हा घटोत्पत्ती होऊन पूर्वी जेव्हा कपालात घटाचा प्रागभाव राहतो, प्राग या पदाचा पदच्छेद केलेला होता, तुम्हाला माहिती ना. प्राक अर्धा क घ्यायचा आणि नंतर ग चा अ निघतो आणि अभाव, नाही तर प्राग भाव म्हणतात. प्रागभाव हा शब्द प्रयोग तो कॉमन आलेला आहे संस्कृतमधला. तर प्राग अभाव. तर तेव्हा झालं ना. तसेच घटाचा सामायिक अभाव आणि अत्यंत अभाव हे दोन तर कपालात केव्हाही राहत नाहीत. तसेच घटाचा सामायिक अभाव, म्हणजे घटशून्य कालात असणारा घटाचा सामायिक अभाव आणि अत्यंत अभाव म्हणजे नसणच, हे दोन तर कपालात केव्हाच राहत नाहीत. का बरं राहत नाहीत? प्रतियोगीच नाही. प्रतियोगी आहे आता हे कपाला. हे उत्तर आहे श्रीगुरूचं. हां. आणि श्रीगुरूंचं वाक्य काय आहे? हम्म. जेव्हा हम्म. म्हणजे जसेच्या पुढचं वाचतो. हां हां. जेव्हा म्हणजे घटोत्पत्ती पूर्वी जेव्हा कपालात घटाचा प्रभाव राहतो, हम्म. प्रभाव तिथं राहतो कपालात, हो. बघा तेव्हा? तेव्हा तेथे घटाचा प्रध्वंसाभाव राहत नाही. बरोबर, एकदम करेक्ट, बरोबर. एकदम करेक्ट. कसं आहे सांगा, तुम्हीच सांगा आता. प्रध्वंसाभाव राहत नाही. तुमचं म्हणणं राहायला पाहिजे. कपालात शब्द येतो, बरोबर आहे, कपालात आहे. बरोबर आहे ना. मग मी तेच मागायचं म्हणतो. अहो, दोन भिन्न कपाल आहेत ना. भिन्न नाही झालं ते ना. आधीच झालं ना. एक पूर्वी आणि एक नंतर. त्याचं उत्तर वर आलेलं नाही. सहान अवस्थान रूप म्हणजे एकाच कालात एका ठिकाणी न राहणं, असं हे त्याचं उत्तर. आणि एक पूर्वी आणि एक नंतर आहे. एक आधी आणि एक नंतर. नंतर आहे. म्हणून जिथे प्रागभाव कपालात राहतो त्याच वेळेला त्या कपालात प्रध्वंसाभाव राहत नाही. त्या कपालात प्रध्वंसाभाव राहत नाही. नाही. उत्पन्न होतच नाही. त्यावेळेला उत्पन्नच झालेलं नाही. नाही, कळालं पण कळालं ना. समाधान पाहिजे तसं नाही झालं अजून. नाही झालं ना, समाधान नाही ना. त्याला काय झालं, हे याचं समाधान झालं ना. कशाचं नाही, ते त्याचं शोधन करून राहिलेत ते. नाही त्याचं नाही, ते काळ वेगळा सांगितलं हा. त्यांनी. त्याच्यावर- त्यामुळे काळ वेगळा सांगितलं. हो, ते काळ वेगळा सांगितलं. वेगळा काळ असल्यामुळे त्याचं म्हणजे हे म्हणणंही बरोबर आहे. कोणतं की हे म्हणणं बरोबर आहे की घटोत्पत्ती होऊन पूर्वी जेव्हा कपालात घटाचा प्रागभाव राहत असतो तेव्हा तेथे म्हणजे कपालात घटाचा प्रध्वंसाभाव राहत नाही. कारण प्रागभावाचा जो अधिकरण रूप असणारं कपाल हे भिन्न आहे आणि प्रध्वंसाभावाचं अधिकरण रूप असणारं कपाल हे भिन्न आहे. हे लक्षात ठेवा. ध्वंसरूप होईल ना प्रागाभाव ते प्रध्वंसाभावाचं कपाल आहे, ध्वंसरूप कपाल राहतील ना तिथं. भावरूप पदार्थाचा ध्वंस आहे आणि अभावरूप पदार्थाचा ध्वंस यांच्यामध्ये सुद्धा भेद असतात. त्यांचे प्रतियोगी म्हणजे यांचे उपादान कारणं किंवा अधिकरण भिन्न आहे. भावरूप पदार्थाचा दंश अभावरूप असतो आणि अभावरूप पदार्थाचा दंश हा भावरूप असतो. भावरूप असतो. आता त्यांचा तो विषय होता तो तिथं मिटलेला. इथं सुद्धा त्याचं उत्तर तेच आलेलं आहे. आता कुठं वाचत होत तुम्ही? शिष्याची वरच. तसेच ना, खबर आहे. तसंच तेव्हा आणि जेव्हा कपालात घटाचा ध्वंसरूप ध्वंसाभाव प्रध्वंसाभाव राहतो कपालात
घटाचा प्रध्वंस अभाव राहतो तेव्हा तेथे घटाचा प्रागभाव राहत नाही. बरोबर आहे. उलट सुलट केलं. जिथे प्रागभाव ज्या कपालात प्रागभाव राहतो तिथे त्या कपालात प्रध्वंस अभाव राहत नाही आणि ज्या कपालात प्रध्वंस अभाव राहतो त्या कपालात प्रागभाव राहत नाही. राहणारच नाही ना कसं हा, राहायचं? तर ते भिन्न भिन्न आहेत. म्हणजेच ते काय आहेत? सहानावस्थान रूप आहेत. जोपर्यंत घट विद्यमान आहे तोपर्यंत याची उत्पत्तीच होत नाही ना प्रधावाला. प्रध्वंस पण नाही याच्यातला मग थोडा सूक्ष्म मुद्दा एवढाच होता, भिन्न दोन कपाला मांडलेली त्यांनी, हे लक्षात ठेवा. भिन्न दोन कपाला मांडली की घटाचा जेव्हा ध्वंस होतो त्यावेळेला तो ध्वंस कुठे जातो तर तो ध्वंस कपालात जातो असं म्हणतात. पण तिथं कपाला नसून घट दिसत असतो आपल्याला. पण बरोबर आहे ना म्हणले. पण त्या घटाचं उपादान कारण कोण आहे? कपाल. म्हणून कार्यरूप घटाचा ध्वंस हा कारणरूप कपालामध्ये. मग ती कपाला कशी चूर्ण झालेला आहे त्यांचा तिथं काय झालेलं आहे? चूर्ण झालेलं. पुढे शिष्याने शंका विचारलेली आहे की महाराज जेव्हा कपालामध्ये घटाचा प्रागभाव आणि प्रध्वंसाभाव असतात त्यावेळी त्याच कपालात पटाचा अत्यंत अभाव सुद्धा राहत असल्यामुळे त्यांचा परस्पर विरोध कसा? तर अत्यंत अभाव सुद्धा राहतो असं म्हणतात. कुठे? कपाला. आणि आपला मुद्दा आलता विरोध आहे म्हणून तुम्ही म्हटले होते. आणि कपालामध्ये घटाचा प्रागभाव आणि प्रध्वंसाभाव सुद्धा महाराज जेव्हा कपालामध्ये घटाचा प्रागभाव आणि प्रध्वंसाभाव असतात त्यावेळी त्याच कपालात म्हणजे प्रागभावाचं कपाल जे आहे जे आपल्याला दिसतंय ते धरा. त्या कपालात पटाचा अत्यंत अभाव सुद्धा राहत असल्यामुळे कोणाचा? पटाचा अत्यंत अभाव राहत असल्यामुळे दुसऱ्याचा मग दुसऱ्याचा अत्यंत अभाव राहतो इथं अन्य अभावाला. कोणाच्या ठिकाणी कोणाचा? कपालाच्या ठिकाणी पटाचा. ऐका जेव्हा कपालामध्ये घटाचा प्रागभाव आणि प्रध्वंसाभाव झाले ना असतात त्यावेळी त्याच कपालात कोणाचा अत्यंत अभाव आहे? पटाचा अत्यंत अभाव आहे. कपालाचा पटाचं सांगायचं आहे. पटाचा अत्यंत अभाव आहे. ऐका ना, कपालाच्या ठिकाणी पटाचा काय झाला? अत्यंत अभाव आहे. याला कोणता अभाव म्हणतात? अत्यंत अभाव नाही म्हणत. इथे प्रतियोगी आलाय ना. इथं अनन्य अभाव सिद्ध होतोय खरा तर. नाही त्यांनी प्रतियोगी बदललाय त्याच्यामुळं तिथं अत्यंत घाटाच्या ठिकाणी पटाचा अत्यंत भाव सांगायचा राहू शकतो ना. घाटाच्या ठिकाणी पटाचा अत्यंत भावच राहील ना. अन्य ठिकाणी जरी सांगितलं किंवा भेदरूपाने जरी सांगितला तरी घाटाच्या ठिकाणी म्हणजे कपालाच्या ठिकाणी त्यांनी सांगताना आता बरोबर आहे शंका केलेली. शंकेत नाही प्रश्न, पण मी तुम्हाला उत्तरात सांगतोय. शंका बरोबर आहे त्यांची ती. शंका बरोबर आहे. माझ्या शंकेविषयी नाही शंका, माझ्या उत्तराविषयी मी बोलत होतो तुम्हाला की पटाचा अत्यंत अभाव सुद्धा असल्यामुळे त्यांचा परस्परात विरोध कसा? तर विरोध राहणं संभवनीय नाही. कारण तुम्ही कोणाचा विरोध सांगताय? पटाचा विरोध कसा? तर पटाचा राहणारच नाही त्याच्यात काही शंका नाही. ते उत्तरामध्ये अन्य भावना सांगितला त्यांनी प्रतियोगीचं सांगितलंय. अन्य प्रतियोगी तिथं राहू शकतो अन्य प्रतियोगी अन्य प्रतियोगीच ते राहू शकतो. अन्य प्रतियोगी असणं म्हणजेच काय असतं? अन्य अभाव असतो. भेद. उत्तर काय सांगतात ऐका. समाधान सांगताना श्री गुरु म्हणतात की अरे संसर्ग अभावांचा परस्परात विरोध प्रतियोगीने आहे. उत्तर दिलेले त्यांनी. अरे संसर्गाभावाचा परस्परात विरोध आहे. पण तो असा की एका प्रतियोगीचे दोन संसर्गाभाव एका काळात राहू शकत नाही असा नियम केला त्यांनी. पहा, एक नियम केला त्यांनी. काय? एका प्रतियोगीचे नाम घटाचे दोन संसर्गाभाव. किती? दोन संसर्गाभाव. तर दोन भिन्न एका कालात
राहू शकत नाही नाही. असा नियम केला. दोन संसर्गाभाव एका कालात राहत नाही. नाही मग एका प्रतियोगीचे तर मग आता वरती जसं म्हटल्याप्रमाणेच आहे की कपालामध्ये घटाचा जेव्हा प्रागाभाव आणि प्रध्वंसाभाव राहतो त्यावेळेला त्याच प्रतियोगीचे दुसरं काय आहे, दुसरा प्रतियोगी राहणार, दुसरा प्रतियोगी तिथे येणार, दुसरा काय म्हटले राहू शकतो. नाही राहू शकत नाहीत. एकाच कालात राहू शकत नाही. दोन संसर्गाभाव एका कालात राहू शकत नाहीत असा नियम आहे. एका प्रतियोगीचे दोन संसर्गाभाव. काका प्रतियोगी म्हणजे प्रागा. प्रतियोगी हा एक प्रतियोगी आला हा. भूतलावर हा घट काढला, नंतर बाहेर गेल्याबरोबर संसर्गाभाव आपला हा कोण उत्पन्न झाला, सामायिक सामायिकाभाव. सामायिकाभाव उत्पन्न झाला, बरोबर आहे ना. मग आता ते याचा सामायिकाभाव बी उत्पन्न झाला, तर सामायिकाभाव हा स्वतंत्र झाला. दोन संसर्गाभाव एका कालात राहत नाही. म्हणजे एका कालात एकच संसर्गाभाव राहिला. एक तर प्रागाभाव राहील, किंवा प्रध्वंस प्रध्वंसाभाव राहील, राहील. सामायिक आहे. सामायिक राहील नाही. किंवा तसं नाही. हे काय एका प्रतियोगी. एक प्रतियोगी घेतला तर तो सगळ्या संसर्गावर 4 आहेत ना, हम्म. त्या संसर्गावर 4च्या ठिकाणी तिथे राहत नाही. एका वेळेस एकच एका वेळेला एक. एका वेळेस एकाच राहील. बिलकुल. हा. पण ज्यावेळेस प्रतियोगी दुसरा घेतला त्यावेळेला दम त्यावेळेस मात्र तो प्रतियोगी तिथं राहू शकतो. बिलकुल. हा, तेच लिहिलंय असं- त्यांनी की तरी पण दुसऱ्या प्रतियोगीचा दुसरा संसर्गाभाव, दुसऱ्या प्रतियोगीचा दुसरा संसर्गाभाव. दुसरा संसर्गाभाव त्या तिथं ठिकाणी राहू राहू शकतो. शकतो. बिलकुल. हा. विरोध नाही म्हणजे राहू शकतो. हा विरोध कधी दाखवलाय ज्यावेळेस एकच प्रतियोगी पकडला त्यावेळेस. त्यावेळेला विरोध येतोय. बिलकुल तेच सांगायचं. हम्म. तरी पण दुसऱ्या बरोबर आहे प्रतियोगीचा ना? बरोबर. हा. तरी पण काय ऐका ना. तरी पण दुसऱ्या प्रतियोगीचा दुसरा संसर्गाभाव एका कालात राहण्याचा विरोध नाही. हा, तर दुसऱ्या प्रतियोगीचा दुसरा संसर्गाभाव एका कालात राहण्याला विरोध नाही. नाही. जसा एक आपण धरला प्रागाभाव धरला, तर प्रागाभाव ज्या ठिकाणी राहतो ज्या कपालात, तर त्या कपालात त्याच प्रतियोगीचा प्रागाभाव राहील. पण दुसऱ्या कपालात दुसऱ्या प्रतियोगीचा प्रागाभाव एकाच कालात राहू शकतो. कारण प्रतियोगी कसे झाले, दोन. दोन प्रतियोगी झाले. दोन नाही, भिन्न भिन्न कपालामध्ये. नाही, भिन्न कपाल नाही. कपाल जर घेतलं हा. हे आता त्यांना हे काय करायचं, अत्यंत अभावाचं सांगायचं ना. अत्यंत अभाव राहतो असं हा म्हणायचं. उत्तर अत्यंत अभावाचं येणार आहे. तर त्यासाठी अत्यंत अभावासाठी तुम्हाला दुसरा प्रतियोगी आहे. हा, नियम केला त्यांनी. नियम. चला. त्यामुळे ज्यावेळी कपालात घटाचा प्रागाभाव राहतो त्यावेळी सुद्धा तेथे पटाचा अत्यंत अभावही राहू हा, शकतो. कारण भिन्न भिन्न काय झाले, प्रतियोगी बनले. प्रतियोगी भिन्न भिन्न झाले. झाले. हा. तसेच जेव्हा भूतलाधिकात घटाचा सामायिक अभाव राहतो तेव्हा हा, मी ते तेथे खालचं मगाशी घटाचा प्रागाभाव, प्रध्वंसाभाव आणि अत्यंत अत्यंत अभाव अभाव हे तिन्ही संसर्गाभाव राहत नाहीत. भूतलात घटाचा सामायिक अभाव राहतो है ना, हा. तेव्हा तेथे त्या घटाचा प्राग अभाव नाही राहिला, प्रध्वंस बी नाही राहिला आणि अत्यंतही नाही राहिला, तर केवळ सामायिकच राहिला. हम्म. तिन्ही त्याचप्रमाणे संसर्गाभाव. हम्म. जेव्हा वायूमध्ये रूपाचा अत्यंत अभाव राहतो तेव्हा सुद्धा तेथे प्रागाभाव, प्रध्वंसाभाव आणि सामायिक अभाव हे तिन्ही संसर्ग अभाव राहत नाहीत. हा, तर तिथं वायूमध्ये रूपाचा अत्यंत अभाव राहिला तर प्राग अभाव नाही. तिथे वायूमध्ये कोण नाही, हा, तिथं प्राग अभाव नाही. त्याचप्रमाणे प्रध्वंसही नाही आणि सामायिक पण नाही. सामायिकही नाही. तर ते उत्तर असं होतं, जेव्हा कपालामध्ये घटाचा प्रागभाव आणि प्रध्वंसाभाव असतात त्यावेळेस कपालात पटाचा अत्यंत अभाव सुद्धा राहतो. तर प्रतियोगी भिन्नत्वात असं औषधक लावलं इथं आहे ना. भिन्न प्रतियोगी असेल तर तुम्हाला एकाच कालात ते राहू शकतात. म्हणून तिथं विरोध कसा याचं उत्तर दिलेलं आहे. तर प्रतियोगी काय आहे, भिन्न आहे. भिन्न आहे. आता परत एक शंका आहे त्याचं शिष्याने शंका विचारली. नंतर पाहू. पुंडरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.